सध्या तरी कुठल्याही जीवितहानीची माहिती या ठिकाणी नाहीये। निफाड जवळच्या शिरसगाव इथे ही घटना घडली आहे। सुखोई विमान, वायुदलाचं सुखोई विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। नाशिकच्या निफाड मधल्या शिरसगाव इथं ही घटना घडलेली आहे। कदाचित ही एखादी ट्रेनिंग सॉर्टी असू शकते। पुणे बेस आहे, पुण्यामध्ये सुखोई विमानं डिप्लॉइड आहेत, कदाचित तिथून निघालेली एखादी ही ट्रेनिंग सॉर्टी असू शकते। माफ करा, हे माहिती अपडेट झालेली आहे। निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, काय तपशील? निफाडच्या शिरसगाव परिसरामध्ये मिग विमान कोसळलेलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, निफाड जवळ ही दुर्घटना घडलेली आहे, काय तपशील या संदर्भात? निफाडच्या शिरसगाव या गावामध्ये एका शेतामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। सुखोई विमान असल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते आणि या सगळ्या दरम्यान पायलटनं पॅराशूटच्या साहाय्याने आपले प्राण बचावलेले असले तरी दुसऱ्या बाजूला कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। विमान कोसळून पूर्णतः खाक झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आग त्या ठिकाणी भडकलेली होती। एका द्राक्षाच्या शेताच्या ठिकाणी हे विमान कोसळल्यानंतर परिसरातील जे शेतकरी होते ते मोठ्या संख्येनं पाहण्यासाठी मोठी गर्दी त्यांनी केलेली आहे। मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर पायलट या ठिकाणी सुखरूप आहे। कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते। या विमानाचं उड्डाण कुठून झालं होतं? काय पर्पज होता? ट्रेनिंग सॉर्टी होती की काय माहिती मिळाली इतर काही? नम्रता, खरं म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये माहिती मिळालेली नाहीये। मात्र नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये ओझर विमानतळ आहे आणि या विमानतळाच्या पासूनच त्या ठिकाणाहून टेक ऑफ घेतला असावं अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जाते किंवा त्या ठिकाणी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्या दरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे ही सगळी दुर्घटना घडली असावी अशा स्वरूपाचा अंदाज प्राथमिकदृष्ट्या वर्तवला जातो। किरण, धन्यवाद या माहितीबद्दल। तर ही दृश्य आहेत या ठिकाणची, हा व्हिडिओ हाती लागलेला आहे। हे विमान कोसळलं आणि त्यानंतर इथे मोठी आग लागलेली होती, ज्याचे धुराचे लोट आपल्याला दुरूनही दिसू शकतात। एका द्राक्षाच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं। निफाड जवळच्या शिरसगाव मधली घटना। पायलटने वेळीच सेफ्टी इजेक्शन केल्यामुळे पॅराशूटच्या सहाय्याने त्याला सुखरूप उतरता आलं, त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाहीये। आताचा विषय नाहीये, मात्र मिग विमानांच्या बाबतीतली तक्रार आजची नाहीये, अनेक वर्षांपासूनची। इट्स हाय टाइम की आता सगळी मिग विमानं मुळातच सेवेतून बेदखल करण्यात यावी। नाही, ज्या मिग विमानांबद्दल ही तक्रार होती, ज्यांना फ्लाइंग कॉफिन म्हटलं जायचं, ती आपण डिकमिशन करून बरीच वर्ष झालेली आहेत। पण म्हणजे मिग विमानं नवी आहेत असंही नाही म्हणता येणार। वेळोवेळी जरी आपण त्यांचा मेंटेनन्स करत असलो, मिग हे वर्जनच आता जगामध्ये चालणाऱ्या विमानांमध्ये इव्हन सुखोईचा आपण ज्या काळात सुखोई ऐकून होतो त्याच्याही पुढे आता सुखोई गेलं आणि मग नंतर राफेल आलं आणि त्याच्याही पुढच्या सगळ्या सुधारित आवृत्ती आहेत। अर्थात हा पूर्ण वेगळा विषय ठरेल। आपण पुन्हा निवडणुकीवरती लक्ष देऊयात, कारण इथे अनेक विमानं क्रॅश होत आहेत। अगदी। आणि कुठलं विमान क्रॅश होता क्रॅश लँडिंग होता अचानक झेप घेते एक्झॅक्टली, तेही बघावं लागतंय। दरम्यान